जिल्हा सोलापूर पासून जवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात KLE कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या नेहा हिरेमठ या तरुणीची लव जिहादमधून झालेल्या निर्घृण हत्येचा बजरंग दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने निषेध करीत आहे आणि सदर हत्या करणाऱ्या आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याबाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। त्या निवेदनात असे म्हटले आहे की कर्नाटक राज्यातील हुबळी शहरातील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी 23 वर्षीय नेहा हिरेमठ हुबळी येथील KLE कॉलेजमध्ये MCA चे शिक्षण घेत होती। काही कामानिमित्त ती कॉलेजमध्ये आली असताना तिच्यावर अचानकपणे कॉलेज कॅम्पसमध्येच एका गैर हिंदू धर्मीय फैयाज खोंडू नाईक या तरुणाने सर्वात समक्ष लव जिहादमधून एकतर्फी प्रेमामुळे तिने प्रेमसंबंधास नकार दिल्यामुळे तिच्या मानेवर आणि शरीरावर सपासप वार केले। या अमानवीय कृत्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला। सदरील घटना ही लव जिहादमधून झाल्याचे निष्पन्न होत आहे। म्हणूनच या घटनेचा आम्ही बजरंग दल सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत। सदरील घटनेमुळे हिंदू समाजातील समाज बांधवांच्या भावनांचा उद्रेक अतिसंतप्त झालेला आहे। लव जिहादच्या प्रकरणातून अशा हत्येच्या घटना देशभरात व तसेच महाराष्ट्रात वारंवार घडत असून अशा घटना घडवण्यामागे काही षडयंत्र, काही समाज विघातक राष्ट्रविरोधी शक्तीचा सहभाग आहे का आणि अशा या धर्मांध जिहादी वृत्तीच्या तरुणांच्या डोक्यावरती कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त आहे का याचा उच्चस्तरीय तपास हा केंद्रीय तपास यंत्रणेकडून केला जावा आणि या अशा लव जिहादच्या घटना वारंवार का घडत आहेत याची सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणावे। अशा समाज विघातक शक्तींना कायदा सुव्यवस्थेचे आणि पोलीस प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे भय राहिले नाही असा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम जनतेस सतत भेडसावत आहे। वारंवार अशा स्वरूपाच्या घडणाऱ्या घटनेतून हेच सिद्ध होत आहे तरी सदर हत्येचा तपास NIA मार्फत जलद गतीने करून सदर हत्या केलेल्या धर्मांध जिहादी वृत्तीच्या फैयाज खोंडू नाईक नावाच्या तरुणाला जलद गती न्यायालयामार्फत हा खटला चालवून लवकरात लवकर निर्भयाच्या धर्तीवर फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी आणि भविष्यात अशा घटनांच्या विरोधात कठोरात कठोर कायद्याची अंमलबजावणी करून पोलिसांनी अशा घटनांच्या विरोधात योग्य तो पायबंद घालून अशा समाज विघातक तरुणांवर व लोकांवर कायद्याचा वचक निर्माण करून सदर घटनेचा लवकरात लवकर तपास करून सदर घटनेतील पीडित तरुणीच्या कुटुंबियांना उचित न्याय मिळवून द्यावा ही विनंती। या प्रसंगी बजरंग दल माजी जिल्हा संयोजक अंबादास गोरंटला, बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्धराम चिरकुपल्ली तसेच बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल सेवा प्रमुख शीतल परदेशी, केशव प्रखंड संयोजक नागेश गद्दे व हिंदू राष्ट्र सेना शहर संघटक आनंद मुसळे आदी उपस्थित होते। जय श्रीराम। सोलापूर शहरालगत असलेल्या राज्यात कर्नाटक राज्यामध्ये हुबळीसारख्या शहरामध्ये एक घृणास्पद गोष्ट घडून आलेली आहे ती म्हणजे जिहादी वृत्तीच्या लोकांनी आपल्या नेहाताईच्यावर झालेला जो क्रूरपणे केलेला हल्ला आहे याचा प्रथमतः जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना व लिंगायत समाजाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत। या ठिकाणी ठणकावून सांगावं असं वाटतं की कर्नाटक असो अथवा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी 6 वर्षाच्या एका मुलीवरती देखील एका 45 वर्षाच्या पुरुषाने बलात्कार केला। हे करणारे लोक कुठेतरी एका विशिष्ट समाजाचेच लोक आम्हाला दिसून येतात। याच्यामागे कुठलं षडयंत्र चालू आहे, याच्यावरती कुणाचं काय पायबंड आहे का, हे जाणून बुजून केलं जाते का, अशा जिहादी वृत्तीच्या लोकांवरती शासन काय कारवाई करणार आहे याची आम्ही वाट बघतोय। जर हे कुठेतरी थांबलं नाही तर सकल हिंदू समाज सर्व संघटना आम्ही रस्त्यावर उतरू आणि जिथं असे कृत्य घडतील अशा जशाच तसे उत्तर देण्याची आमच्या धमक आहे। पण कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडू नये याचं आम्ही भान ठेवतोय। म्हणून शासनाला विनंती करतोय की अशा वृत्तीच्या लोकांवरती कठोर कारवाई व्हावी ही आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने विनंती करतो। जय श्रीराम। इथले जे नेहा हिरेमठ या मुलीचं लव जिहादच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करत होते की त्या मुलीला त्यांच्या ह्याच्यामध्ये घ्यावं म्हणून त्या मुलीने जे नाकार दिली त्यानंतर त्यांनी भर कॉलेजच्या आवारामध्ये नेहाचं बोसकून त्यांनी खून केलेला आहे। या असा सडक्या आणि नराधमांचं जे डोकं आहे जिहादी वृत्तीच्या लोकांचं त्यांनी लवकरात लवकर प्रशासनाने हे फास्ट ट्रॅकमध्ये चालवून त्याला लवकरात झाली पाहिजे असं आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करतोय। दुसरी गोष्ट म्हणजे
तर त्याच बजरंग दलाचे लोक आज तुमच्या म्हणजे आपल्या काँग्रेसच्याच एकाच्या मुलीचा हत्या झाल्यावर तेच बजरंग दल आज तुमच्या मदतीसाठी येतोय. जे जिहादी वृत्तीच्या लोकांना फक्त आणि फक्त हिंदू म्हणलं तर खातीरच दिसणार आहेत, एवढं मात्र फक्त लक्षात ठेवा. आणि ह्या असले जे प्रकरणं घडतात ते पूर्णपणे हिंदू समाजाने त्यावर बहिष्कार घातले पाहिजे आणि त्यावर तीव्रपणे निषेध सगळे हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने आम्ही करतोय.